बारामती पोट निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय आणि या सगळ्या घडामोडीत आज जय पवारांनी आणि रोहित पवारांनी केलेलं वक्तव्य निश्चित चर्चेत आलेलं आहे की 2029 मध्ये नेमकं बारामतीतनं कोण उमेदवारी करणार, दादांचा नेमकं वारसदार कोण असणार आहे यावर आता राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झालेल्या आहेत. आत्ता माझ्यासोबत आहेत अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार. दादा, काय या सगळ्या जे काही वक्तव्य आलेले आहेत, जयचंही वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल, त्यानंतर रोहित पवारांचंही वक्तव्य तुम्ही ऐकलेलं आहे, काय नेमकं तुम्हाला वाटतं या दोघांचं वक्तव्य? नाही, खरं म्हणजे तुमच्याकडूनच ऐकलंय, पत्रकारांकडून. आम्ही कारण इथंच बसलोय, मी काय ते बघितलेलं नाहीये, पण ते काय 29 बोलले असं मला समजलं. पण बारामतीचा दादांचा वारस हा बारामतीकर ठरवतील असं मला वाटतं. ते काय कुठल्याही व्यक्तीला ठरवायचा अधिकार नाही, कारण गेली 60 वर्ष 67 पासून बारामतीकरांनी आपल्या आपल्या पद्धतीने ते ठरवलेले. आणि बारामतीचे इतके सुज्ञ मतदार आहेत, त्यांना वेळ आल्यावरती त्यांचा निर्णय घेतील. जयचं म्हणणं आहे की 2029 मध्ये लोकांची, बारामतीकरांची इच्छा आहे की मी उमेदवार राहावं, अशा पद्धतीचं जयचं म्हणणं आहे. ते असू शकेल ना, त्याला त्याचे कार्यकर्ते म्हणत असतील की जय दादा तुम्ही उभे राहा. पण एवढी 3 वर्ष खूप मोठा पिरियड आहे राजकारणामध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यामध्ये, पण 3 वर्ष खूप मोठा पिरियड आहे. त्याच्यामुळे आत्ता त्याची घाईनी हे करायची काही गरज नाही. पण एकूण असं वातावरण दिसतं की जय पवार ज्या पद्धतीने या सगळ्या निवडणुकीच्या निमित्ताने फिरत आहेत, निवडणूक जरी सुनेत्रा पवारांची असली तरी देखील जय पवार ज्या पद्धतीने या सगळे दौरे करतायत, तर राजकारणात चर्चा की 2029 मध्ये त्यांना कुठंतरी पुढे केलं जाईल या सगळ्या निवडणुकीच्या निमित्ताने. तर ते खरं त्यांना माहिती, पण मला असं वाटतं वहिनी बिझी असतात, कारण त्यांच्याकडे पद आहे, ते उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना मंत्रालयात पण काम आहे, म्हणून जय फिरतोय असं मला वाटतं. कारण त्याने कोणीतरी एकाने मतदारांना भेटलं पाहिजे म्हणून तो फिरतोय, कारण वहिनींना ते शक्य नाही. नुकतंच त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पक्षाचे पण जे काय पक्षाध्यक्ष पण आहेत त्यामुळे त्यांना बाकीची कामं भरपूर आहेत, म्हणून बहुतेक त्यांनी जयला सांगितलं. मग या सगळ्या वक्तव्यानंतर रोहित पवारांचं जे काही वक्तव्य आलेलं आहे ते अर्थात पवार विरुद्ध पवार, जी खरं तर बारामतीकरांची इच्छा नसताना देखील असं होऊ शकतं, आणि त्यांनी थेट नाव घेतलं की युगेंद्र पवार उमेदवार असू शकतात. नाही, आता ते कोण उमेदवार असेल ते खरं म्हणजे पवार साहेब ठरवतील, कारण पूर्वीपासून आमच्या घरामध्ये निर्णय घ्यायचा, राजकीय निर्णय साहेबच घ्यायचे, आणि त्याच्यानंतर साहेब सगळ्यात वयाने मोठे असल्यामुळं आम्ही सगळे ते मानतो. मग युगेंद्र पवार तशा पद्धतीचं काही चर्चा झाली तुमची, कारण की तुम्ही देखील त्यांचे वडील आहात, त्यामुळे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मागची निवडणूक जशी युगेंद्र पवारांनी लढवली, पुन्हा एकदा 2029 मध्ये ते उमेदवार असतील? नाही, मग मी तेच सांगतो ना, राजकारणात काहीही सांगता येत नाही, कारण तेव्हा काय परिस्थिती असेल, हे दोघं वेगळे असतील का एक असतील, हे काहीच. अगदी दादाच्या ती दुर्घटना घडायच्या आधीपर्यंत काय झालं होतं ते सगळ्यांनाच माहिती आहे. परत परत ते बोलत बसण्यात काय अर्थ नाही, आता ते होऊन गेलं. तसंच हे पुढच्या 3 वर्षात पण अजून काय काय घडेल ते सांगता येत नाही, त्याच्यामुळे आत्ताच काहीतरी बोलणं चुकीचं ठरेल. रोहित पवारांचं जर बघितलं तर त्यांचे देखील या बारामतीमध्ये दौरे वाढताना पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने दादांच्या निधनानंतर एकूणच दौरे, काय त्यांची देखील ती महत्वाकांक्षा आहे की बारामतीमध्ये स्वतः उमेदवार असण्याची? तर ते पण मी म्हणेन रोहित पवारच सांगतील ना, कारण प्रत्येकाची काय महत्वाकांक्षा आहे काय नाही का. साहेबांचा मतदारसंघ शेवटी हा आहे मूळ महत्वाचा, आणि एखाद्या वेळेस त्याच्यात त्यांनी एक चक्कर मारून बघितलं असेल की आपलं राष्ट्रवादी शरद पवार गटाची काय परिस्थिती आहे त्याचं, कारण ते मला वाटतं ते पक्षाचे काहीतरी सिनियर पदाधिकारी पण आहेत, त्याच्यामुळे असेल. पण दौरे वाढलेत त्यांचे? नाही, हे इलेक्शनच्या निमित्ताने, कारण पाठिंबा दिल्यामुळं तो फिरत असावा असं मला वाटतं. पण मग काय वाटतं की निवडणूक काय की दादांच्या नंतर पुन्हा बारामतीवरती आपलं वर्चस्व राहावं किंवा साहेबांच्या, असं काही एकूण दिसतंय रोहित दादांचं? नाही, तर बारामतीवर वर्चस्व असं मला म्हणता येणार नाही, कारण बारामती हे साहेबांचं कुटुंब असल्यासारखे, आणि बारामतीकर भयंकर सुज्ञ आहेत, हुशार आहेत. त्यांनी मोठे मोठे नेते बघितलेले आहेत राजकारणामध्ये, आणि एवढे वर्ष पिढ्यानपिढ्या बघत आलेले आहेत. त्याच्यामुळं ते ठरवतील, आणि तो काळच सांगेल की काय होतं आणि काय नाही. पण ज्यावेळी मी या सगळ्यानंतर युगेंद्र पवारांशी फोनवरनं चर्चा केली, तेव्हा युगेंद्र पवारांचं देखील म्हणणं आहे की माझ्या देखील, आमच्या कार्यकर्त्यांचं देखील म्हणणं आहे की मी
या भागातनं उमेदवारी करावी 2029 असं युगेंद्र पवारांचं म्हणणं आहे. तुम्हाला देखील तसंच वाटतं? नाही, प्रत्येक ज्यांचे ज्यांचे हे फॉलोअर्स असतात, कार्यकर्ते असतात, त्या प्रत्येकाला वाटतं ना की आपल्या नेत्यांनी आता पुढची पाऊल घेतलं पाहिजे किंवा पुढची पोस्ट घेतली पाहिजे. ते असू शकतं. पण पवार विरुद्ध पवार असा सामना पुन्हा एकदा होऊ शकतो, ज्या पद्धतीने लोकसभेला नंतर विधानसभेला असं एकूण चित्र पाहायला मिळालं. 2029 सुद्धा तसंच काहीसं चित्र असेल? परत तुम्ही तेच फिरून विचारताय, पण तेव्हा 2029ला नक्की काय चित्र असेल ते आत्ता सांगणं खरंच अवघड आहे. 27 जानेवारीपर्यंत आपल्याला माहिती होतं की दादांचं असं अचानक जाणं होईल म्हणून. तसंच हे आहे की तेव्हा काय होईल 3 वर्षात, कारण सगळे पक्ष वेगळे लढतील का, काही कोअलिशन होईल का, त्यांच्यामध्ये काय युती होतील का, किंवा हे दोघं एक होतील का, हे सगळे क्वेश्चन मार्कवाले प्रश्न आहेत. जर ते एक झाले तर काय, नाही झाले तर काय. त्याच्यामुळं आणि वहिनी आणि ह्यांचं पण आता 2-3च महिने झालेले आहेत, त्यामुळे त्यांना पण थोडा वेळ लागेल सेटल व्हायला. सेटल झाल्यावर त्यांना पण त्यांचे पण एखादे मतं बदलतील किंवा ठाम होतील, दोन्ही होऊ शकतं. नाही, पण मग सातत्याने असा देखील आरोप केला जातो की भाजप या सगळ्या अशा पद्धतीने एकमेकांमध्ये म्हणजे पवार कुटुंबियांमध्येच जे काही निवडणूक किंवा एकूण राजकारण लावून देण्याचं काम भाजपकडनं होतं, असा देखील आरोप अनेक वेळा होताना दिसतोय. नाही, आता भाजपवर त्यांना बदनाम करून काय उपयोग आहे. तुम्हाला जर तुमचं स्वतःचं कळत नाहीये, एक पवार कुटुंब एवढं जुनं राजकारणातलं कुटुंब असून सुद्धा जर तुम्हाला कळत नाही की कोणीतरी करत असेल तर तुम्हाला ते समजलं पाहिजे. पण मग आज ती वेळ नव्हती असं वाटतं की अशा पद्धतीचे वक्तव्य करण्याची? मला नाही वाटत. मला वाटतं आजचा दिवस महत्त्वाचा होता, कारण दादांच्या जाण्याने जे हे पोटनिवडणूक लागलेली आहे त्याचं आपण बोलायला पाहिजे होतं. एवढी पुढची काय त्या दोघांनी वक्तव्य जर केली असतील तर मला वाटतं थोडी घाई होती. पण मग आपलं काही युगेंद्र पवारांशी काही बोलणं झालं या सगळ्या घडामोडीनंतर की काय नेमकं 2029च्या दृष्टिकोनातून काय त्यांची नेमकी काय तयारी आहे सगळ्याच्या? नाही, वैयक्तिक आम्ही राजकीय खरं म्हणजे मी बोलत नाही, कारण तो साहेबांशी चर्चा करत असेल किंवा सुप्रियाताईंशी करत असेल तर त्यांच्या पक्षाशी करत असेल, जयंतरावांशी वगैरे. पण असं जास्त करून राजकीय मी त्याशी चर्चा नाही करत. विलिनीकरणाचं देखील गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती, मात्र दादांच्या निधनानंतर त्या देखील चर्चा आता थांबलेल्या आहेत. तुम्हाला आत्ता तरी वाटतं की विलिनीकरण होणं गरजेचं आहे, जरी समजा दादा नसतील किंवा एकीकडे पवार साहेबांच्या तब्येतीचं ज्या पद्धतीने सुरू आहे, या दोन्ही पक्षांनी आता एकत्र येण्याची गरज आहे वाटते तुम्हाला? नाही, खरं म्हणजे मी तसं सांगू शकत नाही गरज आहे नाही आहे, कारण त्या दोन्हीकडून भरपूर चर्चा झाली त्याच्यावर. परत मी सांगेन की नवीनच हे नेतृत्व इथं आल्यामुळं त्यांना त्यांचा पक्ष ताब्यात घ्यायला थोडा वेळ लागला, किंवा त्या गडबडीत त्या होत्या वहिनी, आणि त्या आता त्या पक्षाचे अध्यक्ष इकडं साहेब आहेत. त्याच्यामुळं त्या दोघांनी जर कधी बसून ठरवलं तर ते ठरेल ना. आपण बाहेरून बोलून काय उपयोगी, काय आपली तुम्ही देखील त्याच कुटुंबातले सदस्य आहात, त्यामुळे ते कुटुंबाचे सदस्य म्हणून आणि दादांचे एक बंधू आहात तुम्ही, त्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला देखील वाटतं की राजकीय दृष्टिकोनातून एकत्र येण्याची गरज आहे आता, ज्या पद्धतीने एक पोकळी निर्माण झाली दादांच्या निधनानंतर पवारसाहेबांच्या एकूण तब्येतीकडे पाहता? नाही, बऱ्याच गोष्टी व्हायची गरज आहे, पण मी असं हे कुठलंही वक्तव्य करणार नाही, कारण तो माझं क्षेत्र नाही. आपली इच्छा असून काही होतं असं नाही. शेवटी हे राजकीय नेते ठरवतात. मी काही दोन्ही पक्षाचा पदाधिकारी नाही, त्याच्यामुळं मी काही वक्तव्य करणं चुकीचं ठरेल. पवार कुटुंब म्हणून तुम्हाला काय वाटतं? पवार कुटुंबाचा एक सदस्य म्हणून तुम्हाला नेमकी तुमची भूमिका? कुटुंब म्हणून मला नेहमी असंच वाटतं की साहेब आमच्या कुटुंबातले सगळ्यात ज्येष्ठ आहेत. एवढे वर्ष त्यांच्यामुळं आमचं नाव आहे, आणि साहेबांच्याच नेतृत्वाखाली सगळ्यांनी एकत्र यावे माझी इच्छा आहे. आत्ता पुन्हा एकदा असं समजतं की चर्चा पुन्हा सुरू झालेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सुनेत्रा वहिनी दिल्ली दौऱ्यावरती गेल्या होत्या आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. वहिनींची देखील इच्छा आहे की विलिनीकरण व्हावं असं देखील म्हटलं जात आहे. काय तुम्ही कसं बघता? नाही, खरं म्हणजे माझ्या कानावर नाही आलं, पण एखाद्याच वहिनी साहेब भेटतील आणि त्यांच्यात चर्चा होईल आणि त्याच्यावरून ते ठरेल असं दिसतं. असं पण होऊ शकतं. यापुढे अजूनही अपेक्षा आहेत की होऊ शकते या भविष्यात? हा, ते शेवटी साहेब आणि वहिनींचं काय मत आहे, साहेबांचं काय मत आहे ह्याच्यावरच होऊ शकतं. कारण दादा पण विलिनीकरण का करत होते, कारण त्यांना साहेबांची काळजी होती. त्याच्यामुळं तोच विचार पुढं येऊ शकतो असं मला वाटतं.
पण हे सगळं होत असताना पुन्हा एकदा बारामतीवरच्या क्लेमवरून हे होऊ शकतो आत्ता ज्या पद्धतीने वक्तव्य येत आहेत त्यामुळे विलिनीकरणावर देखील याचा परिणाम होऊ शकतो. ज्या पद्धतीने आता जय पवारचं वक्तव्य असू दे किंवा योगेंद्र पवारांचं मग पुन्हा रोहित पवारांचं ह्या सगळ्या याच्यावर त्याचा देखील इम्पॅक्ट होऊ शकतो. नाही हो, बारामती एक एक तालुका आहे, तिथले आम्ही पवार आहोत, म्हणजे त्याच्यासाठी विलिनीकरणाची चर्चा थांबणं असं होऊ शकत नाही. शेवटी देशात राष्ट्रवादी आहे, त्यांचा पण पक्ष आहे, ह्यांचा पण पक्ष आहे. फक्त बारामतीच्या भोवती ते फिरून होणार नाही. म्हणजे तुम्ही फार त्याला लहान ह्याच्यावर आणून नाही पण शेवटी तिथून जे काही राजकारण सुरू होतं त्या बारामतीवरती नेमकं कोणाचा क्लेम असणार यावर आत्ता ज्या पद्धतीने जय पवार म्हणतो मी 2029ला उमेदवार असणार, तिकडे रोहित पवारांनी देखील योगेंद्र पवारांची कुठेतरी उमेदवारी जाहीर केल्यासारखंच एकूण वक्तव्य केलेलं आहे. त्यावरून नाही, माझं म्हणणे परत साहेबच निर्णय घेतील तो. त्याच्यामुळे एकदा विलिनीकरण होणार नाही होणार, पण साहेबच तो निर्णय घेऊ शकतात. आणि बारामतीपुरताच हा पक्ष मर्यादित नाही आहे ना, अख्ख्या महाराष्ट्रात आहे, देशात आहे. त्याच्यामुळं बारामतीमध्ये काहीही घडलं तर त्याचा आणि त्याचा मला नाही वाटत संबंध जोडला जाईल. धन्यवाद. तर श्रीनिवास बापू पवार आपल्यासोबत होते. त्यांनी या सगळ्या ज्या पद्धतीने ही वक्तव्य आलेली आहेत अर्थात अजय पवारांचं वक्तव्य असू दे किंवा रोहित पवारांचं वक्तव्य असू दे त्यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आत्ता ती वेळ नव्हती, खरं तर ही घाई झाल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जातं आणि ज्या पद्धतीने या पुढच्या काळात खरं तर हा जो काही निर्णय असेल तो अर्थातच शरद पवार या संदर्भातला निर्णय घेईल की बारामतीत दादांचा पुढचा वारसदार कोण असणार आहे. त्यामुळे आत्ता ते बोलणं उचित ठरणार नाही अशी स्पष्ट भूमिका श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केली. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.